आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, मत्स्य कुरुमा दिसु करे, मत्स्य कुरुमा दिसु करे, मोहे धाव घरी पाना, मोहे धावे खाली पाना, मत्स्य कुरुमा दिसु करे, मत्स्य कुरुमा दिसु करे, मोहे धावे खाली पाना, मोहे धावे खाली पाना,
ईश्वरा करुणाकरा दडाडा तुमचा अनुग्रला दलोपावन सारो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वाचणे अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुरणाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणवजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माशी दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठल 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 पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शिवजी महाराज की जय आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाण्हा नाव घेता पंढरी राणा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे घडवून आलेला हा उत्सव श्रीराम जन्मोत्सव उत्सव समितीच्या द्वारा श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीनं सर्व संयोजक मंडळीच्या द्वारा मला दिलेल्या निमंत्रणामुळे पुन्हा तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा कीर्तनाच्या संबंधाने झालेला लाभ. या निमित्ताने उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते बाहेरही आलेले श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रभर नव्हे भारतभर राम जन्मोत्सव उत्सव साजरा होत असताना याही ठिकाणी परंपरागत चालत आलेला हा सोहळा अति उत्साहामध्ये इथल्या संयोजक मंडळीच्या द्वारा घडवून आलेला. आज राम जन्म एकंदर 5 पर्व आहे, त्यापैकी आजच हे एक पर्व आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र. राम जन्म कृष्ण जन्म वामन जयंती नरसिंह जयंती आणि महाशिवरात्र असे एकंदर 5 पर्व आहे. आणि ही 5ही पर्व बाहेरण्या सगळ्यांचं नका नुकसान करू एकासाठी. त्यांना जागा द्या लवकर बाहेर जायला, द्या काढून बाहेर. विठ्ठल 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 विठ्ठल. 29 उपवास वैष्णवाणी करायचेच आहे, सक्त ताकीद आहे. 29 वर्षाच्या 24 एकादशा आणि हे 5 पर्व. 15 दिवसा एक एकादशी कारण करसी व्रत सार काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मिसे धणी घेशी. 15 दिवसानं येणारी एकादश म्हणजे वर्षाच्या 24 एकादशा आणि वर्षातले 5 पर्व नरसिंह जयंती वामन जयंती महाशिवरात्र रामजन्म आणि कृष्ण जन्म हे 5 पर्व. आणि हे सुद्धा उपवास एकादशी सारखेच करायचे असतात. फरक एवढाच आहे, एकादशीच्या दुसऱ्या दिवशीच्या जेवणाला
बारस सोडणे म्हणतात. आणि राम जन्माच्या, कृष्ण जन्माच्या, वामन जयंतीच्या, नरसिंह जयंतीच्या, शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच्या जेवणाला पारण म्हणतात. पारणं, राम जन्माचं पारणं, कृष्ण जन्माचं पारणं हा एकादशीसारखा उपवास करायचा असतो. काही माणसं बरोबर दुपारच्या 12पर्यंत उपवास करतात. 12 वाजले का तुटून पडलेच. अरे मग तर 12 महिने चालला राम जन्म. रोज जर 12ला जेवला तर तुमचा राम जन्मच चालू. काही तर कृष्ण जन्म बरोबर रात्री 12पर्यंत, 12ला फुलं पडली का बसलीच पंगत. नाही, जसं आपण एकादशीच्या दिवशी जेवत नाही तसं राम जन्माच्या, कृष्ण जन्माच्या, वामन जयंतीच्या हे 5 पर्व आहे. आणि हे वारकऱ्याला मान्य आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, राम नवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र असे 29 उपवास वैष्णवाला करायचेच आहे. तशी वैष्णवाची व्याख्या करताना वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो दया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघे देवावरी माया. राम जन्म आहे ना, सगळे राम आधीच जन्माला यायला लागले. आताच एक राम हाकलला इकडे, दुसरा आलाच. ठीक आहे, ठीक आहे, राहू दे, ठीक आहे. वैष्णव तो जया अवघे देवावरी माया. इथे माया शब्दाचा अर्थ प्रेम होतो. माया म्हणजे प्रेम. ज्याचं संपूर्ण प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव ही एक व्याख्या संत वाङ्मयामध्ये. पण 29 व्रताचं अवलंबन करतो आणि त्याला म्हणतात वैष्णव. 29 म्हणजे 29, 24 एकादशा आणि 5 पर्व. आता तुम्ही जेवत असाल तरी आमची मनाई नाही, पुढच्या वर्षीपासून सुधरून घ्या बस असं सांगतो. तर स्वयंपाकही केला असेल, काय झालं असेल ते तुमच्या नियमाप्रमाणे चालू द्या. पण राम जन्माचा उपवास, कृष्ण जन्माचा उपवास, शिवरात्रीचा उपवास, नरसिंह जयंतीचा उपवास आणि वामन जयंतीचा हे 5ही उपवास एकादशी प्रमाणे करायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. त्यात आज राम जन्मोत्सव आहे. हिंद में प्रतिवर्षी आती है नवमी राम की. हे चैत्र शुद्ध नवमीला येते बरं का नलावडे पाटील. हिंद में प्रतिवर्षी आती है नवमी राम की, राम का सुमरन किया जाता है वो होती है नवमी राम की. एकच दिवस आहे आपली 12 महिने. जेव्हा जेव्हा तुम्ही रामाचं स्मरण कराल तो राम जन्मच समजायचा. तेव्हा आज त्या निमित्ताने हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. भगवान अवतार घेतो कशासाठी, कधी, केव्हा हे सगळे तुम्ही दुसऱ्या दिवशीच्याच रामायणात ऐकलं. जब जब होई धर्म की हानी, बाढ़ई असुर अधम अभिमानी, करई अनीति जाई नहीं बरनी, सीतहि विप्रधेनु सुरधरनी, तब तब प्रभु धरि विविध सरी, हरई कृपा निधि सज्जन पीरा. त्या वेळेला भगवान अवतार घेतो. अवतार शब्दाचा अर्थ आहे वरून खाली येणे. अवतार म्हणजे काय? अवतार शब्दात 2 पद आहे, अव अधिक तार, आणि त्या तारमध्ये तृ धातू आहे. तृ तरती म्हणजे तरणे.
आणि तरतीचं वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणाच्या द्वारा तार झालं आणि त्याला अवशब्द लागला म्हणून अवतार शब्द जन्माला आला. तरती म्हणजे तरणे, पण धातूला उपसर्ग लागला की अर्थ बदलतो म्हणून अवतरती म्हणजे खाली येणे. अवतार शब्दाचा अर्थ आहे वरून खाली येणं. आमचे साधू संत सांगतात, भगवान जो अवतार घेतो तो केवळ आमच्यासाठी, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार. साठी अवतार. आमचे संत म्हणतात देव आमच्यासाठी अवतार घेतो. हे ठीक आहे, पण देव म्हणतो का मी संतासाठीच अवतार घेतो? जरी हे एकांगी प्रेम माहिती आहे ना तुम्हाला, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, हे सगळे तुम्हाला आयुष्यभर शब्द पाठ झालेले आहे. तुम्ही मरून बघा, कोणी कुत्र विचारत नाही, पण बस माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. तसं आमच्यासाठी अवतार, आमच्यासाठी अवतार, आमच्यासाठी तुकोबाराय म्हणतात. अरे पण भगवंत म्हणतो का तुमच्यासाठी? हो, भगवंतही म्हणतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य ददात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनाम. इथं त्याचं उत्तर आहे. हे 3 शब्द आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भारत यदा यदा धर्मस्य ग्लानी भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि किं कारणं साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. इथे 3 ठिकाणी गायीचा ये लागला. साधूनां परित्राणाय, दुष्कृतां विनाशाय, धर्म संस्थापनार्थाय. आपल्या संस्थेचं वर्ष पहिले व्याकरण संस्कृत मधलं. मग 3 ठिकाणी ये लागला म्हणजे चतुर्थी लागली. गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थी नाही, व्याकरणातली चतुर्थी. आणि चतुर्थीचं प्रत्यय आहे करितासाठी स्तव, करितासाठी स्तव. मग साधूच्या करता, दुर्जनाच्या नाशा करता आणि धर्माच्या संस्थापने करता, म्हणून 3 ठिकाणी चतुर्थी आहे. साधूनां परित्राणाय, दुष्कृतां विनाशाय, धर्म संस्थापनार्थाय. त्याच्यात पहिला क्रम साधूला. पहिलं कार्य आहे साधूचं रक्षण, दुसरं कार्य आहे दुर्जनाचा नायनाट, आणि तिसरं कार्य आहे धर्माची संस्थापना. असा क्रम वाचा तुम्ही. साधूनां परित्राणाय, दुष्कृतां विनाशाय आणि धर्म संस्थापनार्थाय. साधूच्या रक्षणासाठी भगवान अवतार घेतो, पहिलं कार्य. आणि मग दुर्जनाचा नाश हे 2 नंबरवर आहे, आणि धर्माची संस्थापना 3 क्रमांक. हे आपण गीतेच्या श्लोकाचं चिंतन पहा. अगदी थोडक्यात सांगतो. तसं तर आम्हासाठी अवतारवर कीर्तन म्हणजे खेळ होऊन बसला. आम्हाला काही नाही, उभं झालं का 5-7 दिवस एका अभंगावर बोलता येईल. थापा मारत नाही, टिपणंही पाठ करायची गरज नाही. एक शब्द सापडला की जमला. आपण साधूनां परित्राणाय. जसं तुमचा एक मित्र, बालमित्र परदेशात आहे, तिकडेच गेला, तिकडेच लग्न केलं, तिकडेच मोठी फॅक्टरी टाकली, गडगंज श्रीमंत झाला, आणि मायबाप खेड्यावर आहे. ढमाले मामा खेड्यावर आहे. 100 एकर जमीन, मोठा वाडा, आणि फक्त म्हातारण म्हातारीच. म्हातारं मरण पावलं, गावकऱ्यांनी त्याला मोबाईल केला, त्याच्या बालमित्रांनी केला. अरे बाप मेला रे तुझा, ये
त्याचं तिकडून तेवढंच. तेवढंच उत्तर, आय एम बिजी. बाप मेला तरी आय एम बिजी. माय पाय घासू घासू मेली, दादाची एकदा भेट झाली असती तर बरं झालं असतं. तरी फोन केल्यावर आय एम बिजी सांगितलं. काय खर्च येईल तो मनी ऑर्डर पाठवून देतो, दावा वगैरे उरकून घ्या. अमेरिकेहून बोलतो तो बैमान. मग याच्या बालमित्राच्या मुलीचं लग्न, एका वर्गात शिकलेले लंगोटी मित्र, आणि याने मोबाईल केला. हे बघ, तुझे मायबाप मेले तरी आला नाही, पण आता पुढच्या महिन्यातल्या 28 तारखेला माझ्या ताईचं लग्न आहे, आणि आता जर तू लग्नाला आला नाही, तुझा माझा जन्माचा संबंध संपला. मित्राच्या मुलीच्या लग्नाला आला. आल्यावर सगळे गाव तुटून पडलं म्हणजे बोलायच्या बाबतीत. अरे काय माणूस आहे का जनावर? अरे तुझी माय मेली बघवत नव्हतं, नुसतं तुझा दावा करत होती. दादा भेटला असता तर बरं झालं असतं. दादा पाय घासू घासू मेली, तुझा बाप मेला. बोलू नका कोणी, बोलू नका, फक्त आलं गप्प बसत जा. मायबाप मेले तरी आला नाही, आणि आता आला 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा. त्यालाही मायबापाची आठवण आली. नलवडे साहेब गावकऱ्याला माफी मागितली. हे बघा, चुकलं माझं, आता एवढं बघायला वेळ नाही, पण एकदा शेताकडे नाही जायला वेळ, पण एकदा वाड्याकडे जातो म्हणला. वाड्याजवळ आला. शेठी दादा, तो वाडा 10 वर्षापासून बंद होता. सगळ्या येड्या बाबळी वाढल्या होत्या. सगळ्या वाड्यामध्ये कचरा साचला. 10 वर्षाचं कुलूप यानं तोडलं, आणि त्या दारात आल्यावर याला भूतकाळ आठवला, आणि ढसा ढसा रडला. अमेरिकेला गेलेला मुलगा. का? इथं माझी आई मला खेळवत होती, इथं माझा बाप बसत होता, गावातले लोक पंचायती करायला माझ्या वडिलाकडे येत होते, आम्ही मित्र मित्र खेळत होतो. गडगंज श्रीमंत होता तो. अमेरिकेला कारखाना. त्यानं 500 कामगार सांगितले नलवडे साहेब एका दिवशी. सगळ्या वाडा चकचकीत ऑइल पेंट देऊन स्वच्छ केला. आणि मुलीचं लग्न मित्राच्या झाल्यावर गेला अमेरिकेला निघून. माझा दृष्टांत संपला. माझा प्रश्न आहे, तो अमेरिकेहून आला, वाड्यातला कचरा काढण्यासाठी आला का? उत्तर शोधा. नाही. मग मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी आला. म्हणजे मित्राच्या प्रेमासाठी आला, पण आलाच आहे ना, मग वाड्यातला कचराही काढून गेला. तसा भगवान साधूसाठी येतो, मग आलाच आहे ना, हा कचरा आहे, दुर्जन मारून जातो. विठ्ठल विठ्ठल म्हणून पहिला शब्द परित्राणाय साधूनाम. 2 नंबरचं काम आहे विनाशायचे दुष्कृताम आणि धर्मसंस्थापना. अरे हे करायची गरजच नाही, कारण धर्म हा पदार्थ नाही ना, तो धर्मीच्या आश्रयाने असतो. गुण पदार्थ नाही, गुणीच्या आश्रयाने असतो. गोडी पदार्थ नाही, गुळाच्या आश्रयाने असतो. म्हणून त्याची संस्थापना करण्याची गरजच नाही, कारण धर्म हा धर्मीच्या आश्रयाने असतो. मग धर्मीला उपद्रव देणारे अधर्मी मारणं याचंच नाव धर्म ठरतं. म्हणून रामचंद्रानं रावण मारला, कृष्णानं कंस मारला, पण रामानं रावण मारला आणि सगळी संपत्ती माल ट्रकनी अयोध्येत आणली. रावण मारला आणि त्याचाच भाऊ बिभीषण राज्यावर बसवला. कृष्णजीनं कंस मारला आणि त्याचाच बाप उग्रसेन राज्यावर बसवला. का? रावण अधर्मी म्हणून मारला आणि बिभीषण धर्मी म्हणून राज्यावर बसवला. कंस अधर्मी म्हणून मारला, उग्रसेन धर्मी म्हणून राज्यावर बसवला. म्हणजे अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याला म्हणतात धर्माची संस्थापना करणं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हे 3 क्रमांकावर आहे. धर्म संस्थापनार्थाय
हे 3 नंबरचं काम आहे. दुष्कृताम विनाशाय हे 2 नंबरचं आहे. पण साधूणाम परित्राणाय साधूच्या रक्षणासाठी हे पहिल्या क्रमांकाचं काम आहे. म्हणून संत म्हणतात नवल नाही, भगवंतही म्हणतो मी साधूसाठी अवतार घेतो, तसे संतही म्हणतात हा आमच्यासाठीच अवतार घेतो. याच्यावर चाललंय आमचा. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी. पुढे शब्द आहे, आज मर्यादित आहे आपण बरोबर करतो ते सगळं. ते आपलं 12:25 संपवायचं आणि मग ते पुढचा विधिवत तो कार्यक्रम करायचा. मी शुद्धीवर आहे, वेळेच्या बाबतीत काळजी नसावी. आणि राहिली कसर तर पुन्हा 3 तास माझ्याच ताब्यात आहे. तुम्ही जाता कुठं? आज आपल्याकडेच आहे व्यासपीठ पुन्हा, नाही का मामा? इथे शब्द आहे मत्स्य कुर्मादी सुकर. मत्स्य कुर्म आदी याच्याने हे सगळे घ्यायचं. एकंदर तसे अवतार अनंत आहे. मुख्य 10 आहे आणि प्रकार 6 आहे. आता होईल का नाही अवतारवरच कीर्तन? अनंत अवतार घेसी बस, म्हणजे अवतार. अवताराच्या राशी तोहा बस वगैरे वगैरे म्हणजे आलं सगळे, म्हणजे अनंत अवतार आहे. पण मुख्य 10 आहे. मत्स्य, कत्स्य, वराह, नृसिंह, पुढे वामन, मग परशुराम, मग श्रीराम, मग कृष्ण, मग बौद्धन, मग कलंकी, असे 10 आहे. आणि प्रकार 6 आहे. अंश, अंशांश तथा वेश, कला पूर्ण प्रखत्यते, असे 6 प्रकार आहे. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार, असे 6 प्रकार. आणि मुख्य 10. त्याच्यात सुरुवात आहे मत्स्य. आता हे असं का? आता वाढतंय पण सांगतोच. आम्हालाही 12 महिने हेच एवढाच दिवस मिळतो ना हे सांगायला. मत्स्य कुर्म आदी. तर पहिला मत्स्य आहे, मग कच्छ आहे, मग वराह आहे, मग नृसिंह आहे. तुम्ही थोडंसं डोकं चालवा, ही सुधारणा आहे. सुधारणा आहे. पहिला मासा झाला, मग कासव झाला, सरळ सरळ ठोकतो आता. मग डुकर झाला, वराह म्हणजे काय डुकरच आहे. मग नरसिंह झाला, म्हणजे सुधरत चालला. थोडासा लक्ष. मासा कायम पाण्यात असतो. मत्स्य होता कायम पाण्यात. उरग मकर दादूर कमट जल जीवन जल गेह तुलसी कहे कमीन को होय साचिलो सनेह. उरग म्हणजे साप, मकर म्हणजे मगर, दादूर म्हणजे बेंडूक, कमट म्हणजे कासव. हे सगळे जलचर पाण्यात आहे. पण माशा इतके अनन्य नाही. साप पाण्यात राहतो, बाहेरही येतो. मगर पाण्यात राहतो, बाहेरही येतो. बेंडूक पाण्यात राहतो, बाहेरही उड्या मारतं. कासव पाण्यात राहतं, बाहेरही येतं. मासा पाण्यात राहतो, 2-4 महिने बाहेरही येतो. डांबरी रोडला येतो, पण सायकलला लटकून. कळलं सगळं तुम्हाला? एकदा पाण्याच्या बाहेर काढला की मेलाच. जीव जीती जीवना संगे मच्छा मरणचा वियोगे. मच्छा मरणचा वियोगे. मच्छा मरणचा वियोगे. जीव देते जीवना संगे मत्स्य मरणाचा वियोगे. मत्स्य मरणाचा वियोगे. मत्स्य मरणाचा वियोगे. जीव जिती जीवना संगे मत्स्य मरण त्या वियोगे. मासा कायम पाण्यात, तसं मत्स्य अवतार. मग थोडीशी दुसऱ्या अवतारात सुधारणा झाली. थोडीशी म्हणजे कासव झाला. पूर्ण वेळ मासा पाण्यात आणि कासव जास्त वेळ पाणी, कमी वेळ जमीन. हे थोडं डोकं चालवा, म्हणजे थोडा सुधरत चालला देव आता. म्हणजे माणसाकडे येत चालला. पहिला अवतारात तर कायमच पाण्यात होता, बाहेरच आला नाही. दुसऱ्या अवतारात कासव झाला मामा, तर जास्त वेळ पाण्यात आणि थोडा वेळ जमिनीवर येऊ लागला. तिसऱ्या अवतारात त्याच्याही पेक्षा सुधारणा झाली. वराह झाला. डुकर जास्त वेळ जमीन आणि कमी वेळ पाणी. हे कासवाच्या उलट झाला. आता चालला इकडे माणसाकडे झाला. 3 पर्यंत मत्स्य कुर्मादी सुकर. आणि मग चौथा नरसिंह झाला. अजून माणूस नाही, तोंड सिंहाचं आणि खाली माणसाचं. नरसिंह झाला. 5व्यांदा
एवढंच झालं ते. वामन माणूस झाला पण ते एवढंच बुटकं. 5वा. मग 6 वेळा 6ला ते नरड दाबा त्याचं नरड ते 6 आणि गंमत आहे आपली. तसं करू नका. 6 परशुराम झाला. आता हे नरड्याच्या पलीकडे आहे. आता आपलंच नरड दाबून घ्या. परशुराम पूर्ण माणूस बरं का, नरवडे पाडायचे पूर्ण माणूस, पण ताकद नाही जवळ यायची. ताकद नाही कोणाची जवळ यायची का? आता लक्षात आलं माझ्या. ताकद नाही, कारण नेहमी खांद्यावर कुऱ्हाड, 21 वेळा निक्षत्री पृथ्वी करण्याची ताकद कोणाची जवळ यायची नाही. मग 7व्यांदा राम झाला. पण अजूनही 2 पायात अंतरच आहे बाबाच्या. धनुष्याला बाण, पोझिशनवर कुठून वैरी येईल सांगता येत नाही. मग 8वा कृष्ण झाला तर थोडा घेतला जवळ पाय, पण वाकडाच धरला. अजून काही बरं देवळा चरणी. मग द्वारकेची अवघी सामुग्री घेऊन आले चक्रपाणी पंढरीशी, आणि मग तिथं मात्र दोन्ही पाय सारखे ठेवले. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया, तुळशीहार आसे पीतांबर, तुळशीहार आसे पीतांबर, करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया, तुळशीहार आसे पीतांबर, तुळशीहार आसे पीतांबर. मग दोन्ही पाय सारखे ठेवले बरं का काशीनाथ पाटील. दोन्ही पाय करकटावर, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. मग पुढे बौद्ध अवतार 9वा आणि कलंकी 10वा. कलीच्या अंती होईल कलंकी अवतार. मग करणार काय? मारील म्लेंचे की घोड्यावरी, हा 10वा. असे अवतार 10. म्हणून आमासाठी, हे कोणासाठी तर सगळे आमासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकर. अहो पण एवढा मोठा ब्रह्मांडाचा मालक तुमच्यासाठी अवतार घेतो. हो, शंका येते ना. झोपडपट्टीमध्ये जर देवेंद्र फडणवीस मंगलाष्टक म्हणायला असेल मुलीच्या लग्नात, चर्चा होईल का नाही सगळ्या जिल्ह्यात? का यांची भेट होत नाही राव. 2-2 दिवस बटाटा वडा खातो आम्ही मुंबईला जाऊन, तरी भेट होत नाही. आणि हे तर त्या झोपडपट्टीत त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नात मंगलाष्टक म्हणत होता. आली लग्न घटी, काय वाणगड आहे. आणि मग चौकशी केल्यावर कळालं की देवेंद्र फडणवीसचं त्या मुलीच्या बापाचं एका वर्गात शिकले होते, जीवापाड प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटी मुख्यमंत्री मंगलाष्टक म्हणायला आला. हे जसं आहे
तसं ब्रह्मांडाचा मालक आमच्यासाठी अवतार घेतो याचं एकमेव कारण त्याचं आमच्यावर असलेलं प्रेम आहे. मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना, नाम घेता मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना, बस त्या प्रेमापोटी काही करायला तयार आहे. नाही तर गवळी याची ताक पिरे आणि काय पोरे चांगली, केवढा त्याचा छंद देवा, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे आणि तुका म्हणे भक्ती पुढे. किंवा मोहाची एक व्याख्या आहे, मम माता मम पिता ममे गृहिणी ग्रहम एवं विद ममत्व समोह इति कीर्तिताः. माझं माझं याला मोहच म्हणतात. आता संतांनी फक्त देवाला माझं म्हटलं आणि देवानी संताला माझं म्हटलं. तुम्ही संताला विचारा तर ते म्हणतात विठोबा माझा आहे, आणि विठोबाला विचारा तर ते म्हणतात साधू माझा आहे. असं दोघांचं प्रेम तुम्ही पहा. यांचं प्रेम जीवापेक्षा आणि त्याचं प्रेम प्राणापेक्षा, दोन्ही प्रमाणात तुम्हाला माहीत आहे. तुझी आन वाही नगा देवरायान बहु आवडसी जीवापासुनिया. नलवडे पाटील सरते शेवटी प्रेम प्रत्येकाचं जीवावर असते. जीवापेक्षा प्रेम कशावरच नाही. जीवाच्या संबंधाने देहावर आहे, देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. कपड्यावर प्रेम करतात माणसं, नाही असं नाही. मुंबईला बसलं म्हणजे घरी येईपर्यंत बाकड्याला टेकत नाही इस्त्री मॉडेल म्हणून, असं अलगद बसतं यष्टीत. पण त्याच्या दुर्दैवानं यष्टी पलटी झाली, नवी सदरा पाडतं, मग जखमेला गुंडाळतं का. आता कपड्यावरचं प्रेम खलास, आता देह सांभाळायचा आहे. बरं देहावर कुठपर्यंत आहे, जीवावर बितत नाही तोपर्यंत. डॉक्टरनी पाय तपासला, म्हणले पाटील गुडघ्यातून तोडावा लागतो. गुडघ्यातून मुलं मुंबईला आहे, ते येणार आहे 8 दिवसांनी, निर्णय घेऊ, मग कमरीतून काढील. असं आहे का. आताच्या आता गुडघा तोडा, का प्रेम नाही का पायावर. गुडघा तोडा का म्हणतो, आता जीव सांभाळायचा. सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. ते तुम्हाला दृष्टांत माहिती आहे, अकबर बिरबलचा दृष्टांत. सबसे प्यारी चीज क्या होती है बिरबल, जान. नहीं, सबसे प्यारा बेटा होता है. जान होती है सरकार, बेटा प्यारा होता है. जान होती है सरकार प्यारी, बेटा प्यारा होता है. वाद वाढत गेला आणि एक दिवस ठरलं, आणि ते वानरीन तिचं पिलू, दृष्टांत माहिती आहे तुम्हाला, हौदामध्ये आणि पाणी सोडलं, जसं पाणी वाढत चाललं तशी वानरीन उभी झाली. मग कमरे इतकं झालं, कडेवर घेतलं पिलू. पुन्हा पाणी सोडलं तर खांद्यावर घेतलं पिलू. पुन्हा पाणी सोडलं, इतकं पाणी सोडलं, वानरीन उभी झाली, पिलू घेतलं डोक्यावर. अकबरजी म्हणाले, देखो बिरबल मेरा ही सच है, उस बंदर ने अपना बेटा सर पे उठाया है. सबसे प्यारा दुनिया में बेटा होता है. बिरबल म्हणाले, 6माही परीक्षेतच पेढे वाटायची घाई करू नका सरकार, वार्षिक व्हायची आहे ना, म्हणजे अजून सोडू द्या पाणी, शेवटचा पेपर. आणि जेव्हा पाणी पुन्हा सोडलं, नाका तोंडात जाऊ लागलं, तर वानरींनं पिलू खाली घेतलं आणि त्याच्यावर लाट ठेवून उभी राहिली. सरकार मिल गया जवाब, सबसे प्यारी चीज जान होती है. प्रत्येकाचं सरते शेवटी प्रेम जीवावर आहे. इथे संत सांगतात बहु आवडसी जीवापासून या, आणि भगवंत सांगतो तेही प्राणा परवते आवडती मज निरवते. हा दोघाचा संबंध आहे. हे एकमेकाचं एकमेकाचं प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटी मोहे धाव घाली पाणा, नाव घेता पंढरी राणा. एकदा त्याच्या नावानं हाक मारली, हाके सरसी उडी, हाके सरसे उडे, हाके सरसे उडी, हाके सरसे उडे, घालण्या स्तंभ घोडे, घालण्या स्तंभ घोडे,
फोडी घालोनिया स्तंभ फोडी घालोनिया स्तंभ फोडी घालोनिया स्तंभ फोडी सरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी. हाके सरसी उडी म्हणजे हाक मारल्याबरोबर उडी घालतो एक अर्थ. आणि हा केसरीसी उडी तुम्ही ऐकलाय, मी ऐकलं. रामचंद्र महाराज कराटकर हरिदासी कीर्तन हे शब्दाची तोडमोड करून मजा सांगायचे. हा केसरसी उडी म्हणजे हाक मारल्याबरोबर उडी घालतो. दुसरं हा केसरीसी उडी. केसरी शब्दाचा अर्थ सिंह तो मामा सिंह. जसा सिंह उडी घालतो तसा भगवान आमच्यासाठी उडी घालतो. हा केसरसी उडी घालून या स्तंभ पोडी. नाहीतर तुम्हाला माहिती आहे जेव्हा ते संकट आलं, पाय धरला मगरानं त्या गजेंद्राचा आणि सगळे गेले सोडून, त्यावेळेला सगळे सोडून जातात. तुम्ही काही काळजी करू नका. मग त्याला पश्चाताप झाला, अरे देवा काय काय केलं यांच्यासाठी. करुणे तो केला व्यापार, व्हायला भार कुटुंबाचा. माझ्या इज्जतीला शोभत नव्हता तो व्यापार केला देवा. रात्र रात्र नदीच्या काठाला येड्या बाभईत डब्याला जाळ घातला. कळेल कळेल तुम्हाला, पण जरा उशीर लागेल. याला म्हणतात करू नये तो केला व्यापार. बस कळलं, भरपूर झालं. केलं कशासाठी? वायला भार कुटुंबाचा. पण आता यातलं एकही उपयोगाला येत नाही. म्हणून इकडे तिकडे सोंड फिरवली, कमल पुष्प उपसलन फेकलं. कोण आहे ऐसा ब्रह्मांड नायक, हाके सरसी हाक देईल हाके. तेव्हा भगवान धावले. लक्ष्मीनं विचारला, अहो कुठं चालला तुम्ही? कुठं सांगून तरी जा, सांगून तरी जा. देवाला सांगायचं होतं हत्ती संकटात आहे, त्याला सोडवण्यासाठी चाललो. एवढं वाक्य उच्चारलं नाही तिथे. हत्ती नीट ऐका, त्यातला ह चा उच्चार लक्ष्मीजवळ वैकुंठात आणि तीचा उच्चार गजेंद्राजवळ. काय वेग असेल, घरी गेल्यावर डोकं चालवा. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे छुटत गोली पीछे होत आवाज. या न्यायानं भगवान धावले. लक्ष्मी जवळ ह चा उच्चार केला आणि ती म्हणेपर्यंत गजेंद्राजवळ आले. का मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. सुरुवातीला ते दिसत नाही बरं का मामा, दिसत नाही. पण हाक मारल्याबरोबर कोठे नदी से पाहता, कोठे नदी से पाहता, कोठे दिसेन पाहता, कोठे दिसेन पाहता, कोठे नदी से 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 पाहता, खाली आवाज कोठे नदी से पाहता, खाली आवाज घाली पाना, घाली पाना, नदी से पाहता, उडी घाली आवाज कोठे नदी से पाहता, उडी घाली आवाज सुरुवातीला कोठे नदी से पाहता. धुंदुरमासाचे दिवस आणि धर्मराजाने सांगितलं भीमा, अरे सकाळी सूर्योदयाच्या वेळी कृष्ण
जेवायला पाहिजे बरं का, आपल्याला जेवायला पाहिजे. कधी? 4 दिवसांनी सकाळी. मग 4 दिवसांनी पाहिजे तर आतापासून घाई कशाला करता? वेळेवर सांगा. आता उद्या सकाळी सगळी जेवणाची तयारी, सूर्योदयाच्या वेळी जेवणाचं. आणि धर्मराजाला वाटलं गेला असेल भीम परवाच्या दिवशी द्वारकेला देवाला आणायला, तर भीम झोपून होता. अरे उद्या सकाळी देव पाहिजे जेवायला आणि तू झोपून आहे? अजून 12 तास आहे दादा, आतापासून कशाला झोपेचं खोबरं करता? आणतो मी बरोबर त्याला. झालं. सूर्योदयाला 1 तास होता. धर्मराजाला वाटलं जाऊन तरी पाहाव, तू हे पुन्हा झोपलेलंच. अरे कधी आणतो? 1 तास राहिला. वाढून झालं का? वाढून झालं का? एवढं सांग. आणि पार सूर्योदयाची वेळ आली. नलवडे पाटीलनं वाढून झालं सगळं. अरे वाढून झालं, संकल्प सोडायचा आहे. आणि आणतो कधी देवाला? आता कुठं द्वारका हस्तिनापूर, आता कसं शक्य आहे? सगळी वाढ झाली का दादा? हा ठीक आहे, ठीक आहे, आता 1 मिनिटात आणतो त्याला. आणि भीम दादा बाहेर आला अंगणात. गदा घेतली, गदा फेकली आकाशाकडे. आणि ती गदा पडायच्या आधी आपलं डोकं त्याच्या खाली धरलं. गदा डोक्यात पडायच्या आधी भगवान तयारनं गदाच हातात धरली. भीमा काय भावाचं रात्री काही भांडण झालं का रे तुमचं? नाही वा. मग हे आत्महत्या का करतो? आत्महत्या नाही देवा, मग जेवणाचं निमंत्रण आहे. अरे काय असं असते का निमंत्रण? मेला असताना मला माहिती आहे तू मरूच देत नव्हता मला. मग आता तिथं येईपर्यंत किती वेळ गेला असता. सुरुवातीला गदा फेकली, देव कुठेच नव्हता. पण ती वापस येऊन भीमाच्या डोक्यात पडणार तितक्यात प्रगट झाला. म्हणून लिहावं लागलं, कोठे न दिसे पाहता आणि अचानक उडी घाली अवचिता, मोही धाव घाली पण नाव घेता पंढरी राणा. अजून अरे जेवढं काही दुःख असेल तो स्वतःकडे घेतो आणि जेवढं सुख आहे ते आम्हाला उपभोगायला देतो. सुख ठेवी आमसाठी, सुख ठेवी आमसाठी, सुख ठेवी आमसाठी, सुख ठेवी आमसाठी. दुःख आपल्याची घोटी, दुःख आपल्याची घोटी, मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना. दुःख आपल्याची घोटी, आपल्याची घोटी, सुख ठेवी आम्हासाठी आणि दुःख आपणची घोटी. मीराबाई राजकन्या. लहानपणी आपल्या बापासोबत कृष्ण मंदिरात जायची. वडील हात जोडायचे, चिमुकली मीराई हात जोडायची. काय आजोबासोबत नातू गेला तर जसा आजा करत नातू करतं देवळात गेल्यावर. सांगावं लागत नाही, काही काही संस्कारी लेकरं सांगावं लागत नाही. महाराज घरी आले, संस्कारानं संपन्न असलेले लेकरं न सांगता सगळे बारीक 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 पायावर डोकं ठेव दर्शन घेतात जिथे संस्कार आहे. आणि काही ठिकाणी आम्ही जातो, त्याची मम्मी मुंडकं दाबती तरी नाही पाया पडते. नको म्हणतं ते. हां मी म्हणतो कशाला त्रास देतात, त्याचा बाप नाही पाया पडला ते कसं पडेल? ते असं मुंडकं दाबते, अरे कशाला? तसं मीराबाई आपल्या पित्यासोबत कृष्ण मंदिरात, वडिलानं कृष्णमूर्ती दर्शन घेतलं की मीराबाई दर्शन घ्यायची. चिमुकली मीरा. डोळे मिटले बापानं की मीराबाई डोळे मिटायची. बापानं हात जोडले मूर्ती पुढे की मीराबाई हात जोडायची. खूप आनंद वाटायचा बापाला.
एवढीशी माझी मीरा 2-3 वर्षाची आणि केवढं देवाचं वेड लागलंय तिला. म्हणून वडील सहज एक दिवस मंदिरामध्ये मीराबाईंना हात जोडले, डोळे मिटले, तेव्हा ती कृती पाहिली आणि वडील सहज बोलले, मैने देवाईचा करावा सांभाळ, मैने देवाईचा करावा सांभाळ, हो हसते वेलाड मीराबाई, हो हसते वेलाड मीराबाई. म्हणे देवाईचा करावा सांभाळ, हासे ते वेल्हाड मीराबाई. बरं का देवा, ही माझी मीरा तुम्हाला अर्पण केली, सांभाळा हिला आता, असं वडील बोलले. आणि मीराबाईला एवढा आनंद झाला, लहानपणीच एवढीशीच असेल. मीराबाई म्हणली, फार बरं केलं माझ्या पप्पानं, कारण कन्यादान करण्याचा अधिकार बापाला आहे आणि माझ्या बापानं मला कृष्णाला दिलं, माझ्या मनातलं केलं बाबांनी. आनंदाला पारावार नाही मीराबाईच्या. हासे ते वेल्हाड मीराबाई. आणि इतका छंद लागला कृष्णदेवाचा, इतका छंद, पायात घांगऱ्या बांधू बांधू नाचू लागली. मीरा भैरे बावरीन सगळे पाठ आहे तुम्हाला. पहिल्यांदा समाजाने आक्षेप, लोग कहे मीरा भैरे बावरी. पहिलं माणसं नावं ठेवतात समाजातली, मग घरती बरी माणसं. तुम्ही चांगलं वागा की विरोधक तयार झालेच समजा. दारू पिऊन आलेला माणूस असला ना तर रस्ता आपोआप देतात लोक, जाऊ द्या कशाला नादी लागता. गोपीचंदनवाला असला की खेटून जातं त्याच्या. हे ठरलेलं आहे, काही काळजी कर, ठरलेलं आहे. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनासिनी. म्हणून बापानं ठरवलं हिचं लग्न करून टाकावं. म्हणून बाप राजपुत्र मुलगा बघायला गेला. बरं का नलवडे पाटील. मीराबाईनं सहज विचारलं, आई काय पप्पा कुठे गेले? पप्पा नसल शब्द तेव्हा आपण आपल्या भाषेत सांगू, कुठे गेले पप्पा? तुझ्यासाठी मुलगा बघायला गेले, लग्न करायचं तुझं. माझा काय पुनर्विवाह करणार आहे का बाबा आता? म्हणजे तू झाला आहे का? मी बाबाशीच बोलते आल्यावर. आणि आला बाप रात्री. बाबा कुठे गेलता? तुझं लग्न करायचं बाळ, पुनर्विवाह करणार माझा. म्हणजे तुम्हाला आठवतं बाबा, कृष्ण मंदिरात लहानपणी मी हात जोडलेले, आणि तेव्हा तुम्ही देवाला म्हणाले होते, म्हणे देवाईचा करावा सांभाळ, ही माझी मीरा तुम्हाला अर्पण केली. मग तेने केला से माझा अंगीकार, तेने केला से माझा अंगीकार, नका तुझा रे बाबू आता, नका तुझा रे बाबू आता, असे माझा अंगीकार, नका तुझा तेने केला से माझा अंगीकार, नका तुझा वर पाहू आता. आता दुसरा नवरदेव पाहण्याच्या भानगडीत पडू नका बाबा. का? हे बघा बाबा, तुम्ही कोण्या तरी राजपुत्रासोबत माझं लग्न करणार,
आणि तो एक दिवस मरणार. मला कुंकू पुसून जीवनभर रडावं लागणार. ऐसे बर को क्यों बरू, ऐसे बर को क्यों बरू, जो जन्म और मर जाए. बर बरा गोपाल जी मेरे चुडो अमर हो जाए. मी त्याला वरलंय बाबा की आता पुन्हा कुंकू पुसायचं कामच नाही मला. बस तेने केला असे माझा अंगीकार. बापाला वाटलं तर हे अशी नाही ऐकत ना, मारून टाकलेली बरी. म्हणून विषाचा प्याला पाठवला. विष का प्याला राणाजीने भेजा. पिवत पिवत मीरा हासी रे. हसून हसून प्यालाभर जहर प्राशन केलं. मीराबाईवर काही परिणाम झाला नाही. मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची. नाही बाधा झाली तयाची देवे, नाही बाधा झाली तयाची देवे, नाही बाधा झाली तयाची देवे, नाही बाधा झाली तयाची देवे. मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची. नाही बाधा झाली तयाची ते वेळी. मूर्ती झाली काळी देवाजीची. जहर मीराबाईनं प्राशन केलं आणि मूर्ती काळी देवाची झाली. म्हणजे सुख ठेवी आमासाठी दुःख आपणची घोटी. आपलं कशावर चाललं एवढं डोकं चालवत जा बस. मी काही मनोरंजन नाही, अभंगाकडे चालू आहे आपलं. एकदा ते राधेनं पागल केलंय देवाला. तर ह्या बसल्या होत्या सगळ्या, सत्यभामा, मित्रवृंदा, लक्ष्मणा, रुक्माई, आणि त्यांची चर्चा सुरू झाली. नरवडे पाटील, का ग सध्या आपला बुवा रात्री 9 ते 12, ही मराठी कळली तुम्हाला, सध्या रात्री 9 ते 12 जातो कुठं? सत्यभामा म्हणाली, आखो देखा हाल. देखिला गे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधेचा, हात खांद्यावरी राधेचा, हात खांद्यावरी राधेचा. देखिला गे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेचा, हात खांद्यावरी राधिकेचा, हात खांद्यावरी राधिकेचा. सत्यभामा म्हणाली, मामा डोळ्यानं पाहलंय मी. कुठं? देखिला गे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. राधेच्या खांद्यावर हात ठेवून फिरत होता. असं राधेनं पागल केला आपला बुवा. तिचाच काढायचा काटा. एक दिवस, राधे इकडे ये राधे. आली राधा आणि तिला गरम दूध दिलं राधेला. गरम, इतकं गरम की बोट घातलं तर कातडं सोलून निघल. राधा गटा 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 दूध प्याली. सगळ्या बघत होते आता हिचे डोळे बाहेर येईल, जीभ बाहेर पडल. काही नाही झालं, गेली निघून. गेली निघून राधा. आणि रात्री देवाचे पाय चपायला बसल्या 8 जणी. तेव्हा देवाच्या तळपायाला फोड. रुक्माई माता म्हणली, कुठं गेलता बिना चपलाचा पराक्रम गाजवायला? फोड आले तळपायाला. देव म्हणले, हा तुमचाच पराक्रम आहे रुक्माई. म्हणजे तुम्ही माझ्या राधेला दुबारी गरम दूध पाजलं ना, त्याच्यामुळे पायाला फोड आले. सत्यभामा म्हणली, खरं आहे का ग ताई? आजार मशीला आणि इंजेक्शन पखालीला. दूध तर पाजलं राधेला आणि फोड याच्या पायाला कसे? देव म्हणले, खरं आहे का? श्री राधिकायाम हृदयार विंदे पादार विंदम विराजते मे अदोष्ण दुग्धम प्रतिपान थोंगरा. तुम्ही जेव्हा माझ्या राधेला गरम दूध पाजलं, तिच्या चरणात, तिच्या हृदयात माझे चरण होते, कायमच असतात.
श्री राधिकायाम हृदयार विंदे, कायम माझ्या राधेच्या हृदयात माझे चरण असतात. आणि तुम्ही दूध पाजलं तेव्हा मी माझ्या चरणाला पुढं येऊ दिली आणि माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणतात सुख ठेवी आम्हासाठी आणि दुःख आपणची खोटी. एवढंच नाही, आपण पहा 18 दिवस भगवान अर्जुनाच्या रथावर सारथी होते. रोजचा नियम असा होता बालचंद्र भाऊ, आधी उतरायचे भगवान, ड्रायव्हर आहे ना, मालकाला सायंकाळी युद्ध थांबलं म्हणजे उतरा मालक, आणि अर्जुनरावही मोठ्या दिमाखात मालक समजूनच उतरायचे. आणि युद्ध संपलं 18वा दिवस, अर्जुना उतर खाली, रोजच्या प्रमाणे तुम्ही उतरा, मी मालक तुम्ही ड्रायव्हर आहे, मी ज्या संपली उतर का, रोजच्या प्रमाणे तुम्ही उतरा तेव्हा मग उतरतो मी. उतर म्हणतो तर उतरेना अर्जुन, अक्षरशः ढकलून दिला रथातून. अर्जुन रथातून ढकलला आणि देवानं उडी टाकली आणि दोघांनाही पाहिलं तर रथ जाग्यावर पेटला. देवानं उडी टाकल्यावर रथ पेटतच असतो. आपला हा रथ आहे ना, एकदा याच्यातून देवानं उडी टाकली तर मग आपले नातलग नेऊन पेटवतातच रथाला पत्र्याच्या शेडमध्ये. तो आत आहे म्हणून आपलं चालू आहे. त्यानं उडी टाकली, जाऊ द्या म्हणतात, कुठं वड्याच्या काठाला, हे जाऊ द्या वाढत राहत आपलं प्रकरण आपलं इथं. देवानं उडी टाकली, रथ पेटला. अर्जुन म्हणला देवा काय, आज जर तुमच्या नंतर उतरलो असतो हां तर येड्या बाबळीचं सरपण आणावंच लागलं नसतं, त्याच्यातच भागलं असतं. म्हणून तर तुला म्हटलं होतं आज आधी उतर. पण रोज तुमच्या नंतर उतरायचो तरी रथ नाही पेटला, आणि आज कसा काय पेटला? तुला काय वाटतं अर्जुना, पलीकडच्या पार्टीला काय मातीचे द्रोण होते का रे? एक एकाचेनी मनोव्यापारे, विश्वची होय संवारे, एक लाण कृपाचार्य. अरे एवढे मोठमोठे रती अतिरथी महारथी, तुझी पहिल्या दिवशीच होळी पेटली असती आजच्यासारखी, पण तू 18 दिवस सुरक्षित राहिला. याचं कारण मी पुढं होतो. आम्हा घाली पाठीकडे, 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 आम्हा घाली पाठीकडे. आपण करी मोहे धाव घाली पाळा, मोहे धाव घाली पाळा, मोहे धाव घाली पाळा, मोहे धाव घाली पाळा. पाठीशी घातला आणि आपण पुढा राहिला. आम्हा घाली पाठीकडे, आपण कडे काळाचे भिडे. बस का, याचं कारण आहे तो कृपेचा सागर आहे, म्हणून कृपानिधी म्हटलंय त्याला. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पार पावविल. कारण काही कृपेचे ओढे आहे, काही कृपेच्या नद्या आहे, आणि भगवान कृपेचा सागर आहे. ओढ्यामध्ये पाणी असतं पण काही तासा करता, नदीमध्ये पाणी असतं पण पावसाळ्यात वाढतं नंतर उतरतं, पण समुद्रामध्ये जात कधी उन्हाळ्यात पावसाळ्यात सारखं असतं. तसं कायम कृपेनं भरलेला आमचा परमात्मा आहे. म्हणून तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, कृपा सिंधू, कृपा समुद्र आहे. म्हणून तुका म्हणे कृपानिधी, आणि कृपानिधी असल्यामुळे आम्हा उतरी नावे मध्ये मोये धाव घाली. पण बरोबर करतो मी. विक्रम भाऊ काळजी करू नका वेळेच्या बाबतीत. 12:25 आपलं कीर्तन संपेल. मग त्यांच्या नियमाप्रमाणे 5 मिनिटात तो अभंग होऊन तो रामजन्माचा थोडक्यात ते त्यांच्या पद्धतीनं सांगून आणि मगच हा कार्यक्रम होईल. तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. आता संप्रदायपूर्वक एकदा सर्वांनी हात वर करा. हा, आणि एका तालात विठोबा रखुमाई, रखुमाई,
मत्स्य कुर्मादी सुकर असा जरी आदी शब्द असला तरी सगळे घ्यायचे. म्हणून मत्स्य कत्स्य वराह नृसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध कलंकी हे सगळे अवतार. त्यातला हा सातवा राम अवतार. आणि याची कारणं सगळी आपली दुसऱ्या दिवशी होऊन गेली. राम जन्म उत्सव आपला कथेमध्ये साजरा झाला. तरी पण आज थोडक्यामध्ये जेव्हा पृथ्वी पापाचं वझ सहन होत नाही पृथ्वीला, तेव्हा गायीच्या रूपामध्ये जाऊन आपल्या पित्याजवळ ब्रह्मदेवाजवळ रडत असते. कुंभपाकाची शरीरे आणि भूमी कापे त्याच्या भारे. पापाचा अतिरेक झाला ना. जल से पतला कौन है कौन भूमि से भारी. अगन से तेज कौन है कौन काजल से कारी. बस जल से पतला ज्ञान है पाप भूमी से भारी. म्हणून एखाद्या माणसाच्या डोक्यावर क्षमतेपेक्षा बोझा ठेवला तर ते पायापासून लटलट कापतं. तसं अतिरेक झाला पापाचा की पृथ्वीला सहन होत नाही वझ, तेव्हा तिला कंपन पावती. त्याला म्हणतात भूकंप. कुंभपाकाची शरीर भूमी कापे त्याच्या भारे. आणि मग ती आपला बाप ब्रह्मदेव त्याच्याकडे जाऊन रडत असते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय नेत्रे वाहे तोय सांगत असे. का रडतेस बेटा. बाबा बुडविला धर्म अधर्म झाला फार. सोसवेना भार मध आता सोसवेना भार मध आता सोसवेना भार मध. बुडविला धर्म अधर्म झाला फार. सोसवेना भार मध आता सोसवेना भार मध आता. बुडविला धर्म धर्म झाला फार. सोसवेना भार मध सोसवेना भार मध. बुडविला धर्म धर्म झाला भार सोसवेना भार मजा आता. रडू नको बेटा रडू नको. सगळ्या देवतांना बोलवून घेतलं ब्रह्मदेवाने. बैठे सुरसभ कर ही बिचारा. सगळ्यांची मीटिंग घेतली. काय करावं लागेल. सर्व देवतांनी प्रार्थना केली. आकाशवाणी झाली. देवतांनो अजिबात काळजी करू नका. आतापर्यंत जेवढे शाप स्वीकारले आशीर्वाद दिले त्याची पूर्तता करण्यासाठी मी अयोध्येत दशरथ कौशल्य पोटी अवतीर्ण होणार आहे. आपण निश्चिंत असा. देवतांना आनंद झाला रे भगवान अवतार घेणार आहे. आपणही अवतार कार्यात मदत करण्यासाठी सर्वांनी वानरं व्हायची आहे. त्या मीटिंगला शंकरजी होते. म्हणले तुम्ही सगळे वानरं व्हाल ना तर सगळ्यात मोठं वानर मी होईल. माझं नाव हनुमानजी असेल. तिथे मीटिंगमधल्याच घोषणा आहे. आणि मग अवधपुरी रघुकुल मनी राहू वेद विदित दशरथ नाव. अयोध्येचे राजे दशरथ. अनेक राण्यांपैकी 3 राण्या. दशरथ जी ज्ञानी भी है और सारंग पाणी की भक्ती भी है. ज्ञानी आणि भक्ती दोन्हीच एकत्र दशरथजी जवळ आहे. पण दशरथजीला एका गोष्टीची उणीव आहे. राजाला पुत्र नाही. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. बिनु बालक सुख कौने काजा. का पंडुपत्नी गृहभूषणम किम. त्याच्या एकाच ओळीत उत्तर आहे. कुंती सुतो रावण कुंभकर्ण. बस. का पंडुपत्नीचं उत्तर कुंती. पंडुराजाची पत्नी. आणि गृहभूषणम किम त्याच्या पुढे सुत शब्द आहे. सुत म्हणजे ग्रहाचं भूषण घराचं वैभव. मुलगा. मुलगा नसेल तर जीवनात अर्थ नाही. पुत्रहीनस्य मे राज्यम. सर्व आणि ज्याला सहजासहजी होतात
त्याला त्याचं महत्त्व कळत नाही. ज्याला होत नाही त्याला विचारा. ते कुत्र्याचं पिलू तरी पाळतं, मांजर तरी विचार काय करमणूक. म्हणून दशरथ राजे चिंतातूर आहे. वसिष्ठजीच्याकडे गेले. उदास क्यों राजन, मला मुलगा नाही बाबा. तसं एक मजा सांगतो, अजून आहेत 5-7 मिनिट. वसिष्ठजीमध्ये ही ताकद होती, पण दशरथजी गारानं मांडत नव्हते आणि वसिष्ठ प्रकरणात लक्ष घालत नव्हते. आताचा बुवा असता तर लगेच माँ 2 रोटी खिलाओगी तो 2 बेटे हो जाएगे. 2 शिळ्या चपात्यात 2 लेकराचा आशीर्वाद देऊन गेलं पुढच्या गावला. ते वसिष्ठ होते, ते वसिष्ठ होते. पण एक दिवस असा योग आला, हे नीट ऐका. वसिष्ठ लक्ष देत नाही आणि दशरथ गारानं मांडत नाही. मिटायचं कधी प्रकरण. एक दिवस 3 राण्या बसल्या होत्या दशरथजी मध्ये. इकडे वसिष्ठ आणि अरुंधती, गुरुपत्नी व अरुंधती, गुरुदेव वसिष्ठ, आणि छोटं बाळ वसिष्ठाचं जवळ होतं. राजमहालातली गोष्ट. रडायला लागले एकाएकी. बाळ वसिष्ठाचं रडतं म्हणून दशरथजी उठले. ज्याला लेकरं नाही त्याला लेकरं घ्यायची लय हौस. जवळ घेतलं तेवढाच आनंद विचारायला. जवळ घेतलं तरी काही रडायचं थांबेना. मग कौसल्या, सुमित्रा, कैकेयी तिघींनी घेतलं, अरुंधतीनं, वसिष्ठ, पण रडायचं थांबत नाही बाळ. तेव्हा राजे दशरथजी म्हणाले, गुरुदेव मेरी 3 रानियां थक गई, आप भी थक गए, गुरु माता अरुंधति भी थक गई, मैं भी थक गया, लेकिन आपका बेटा रोने का बंद नहीं हो रहा, क्या बात है. वसिष्ठ म्हणाले, राजा आज माझं पोर रडतंय त्याचं वेगळे कारण आहे. म्हणजे रडू रडू ते मला प्रश्न विचारतंय. एवढंच 1 वर्षाचं लेकरू प्रश्न. हां, कोणता प्रश्न? ते मला रडू रडू विचारतंय, पिताजी अपना गुरु घराना है, दशरथ का शिष्य का घराना है, आप तो दशरथ के गुरु बन गए, लेकिन भविष्य में मेरा क्या होगा? मैं किसका गुरु बनूंगा? दशरथ को बच्चा नहीं, इसलिए आज मेरा बच्चा रो रहा है. हे त्यातलं महत्वाचं कारण. आणि मग दुसऱ्या दिवशी दशरथजी वसिष्ठजीकडे आले, नमस्कार केला. उदास क्यों, मुलगा नाही. 4 होतील 4. धरो धीर होई सुतचारी. काय करावं लागेल? पुत्र कामेष्टी यज्ञ. किती खर्च येऊ द्या महाराज, त्याच्या आधी 3 स्वापद मारावे लागतील. आजच जातो महाराज. सगळ्यांनी ऐकलं ते प्रकरण. शिकार करायला गेला, 3 माणसंच मारून आला, आंधळे ते श्रावण. आणि मग त्याने शाप दिला, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तूही तुझ्या पुत्राच्या वियोगानंच मरशील. राजाला दुःख मिश्रित आनंद झाला. याला शाप म्हणायचा का आशीर्वाद, असाच विचार करतोय राजा. कारण पुत्राच्या वियोगानं मरशील म्हणजे आधी मला लेकरं तर होतील ना. हे आंधळे जे तडफडून मरतात शाप देऊन, पण याला मी काय समजू? शाप समजू का आशीर्वाद समजू? कारण पुत्राच्या वियोगानं मरशील म्हणतात तर हे खरंच होणार आहे यांचं. म्हणजे आधी मला मुलं होतील आणि मग मरे नका विराण, पण मुलं होणार. आणि मग विभांडकाचे पुत्र शृंग ऋषीला बोलावण्यात आलं. शृंग ऋषीच्या द्वारा यज्ञाचं आयोजन केलं. अंतिम आहुति यज्ञ कुंड में डाली गई तो यज्ञ नारायण प्रकट हो गए. सभी ने जय जयकार. बोलिए यज्ञ नारायण भगवान की जय. आणि यज्ञ नारायणाच्या हातात प्रसाद पात्र आहे. हा, फुलं वाटायला सुरुवात करा, बरोबर जमते त्यात. वा, मिलिटरी सारखं चालू आहे बा आपला. आणि फुलं तशी वाटा, आपण तो वाटली तशी. 5-6च्या ग्रुप, 5-10च्या ग्रुपमध्ये मुठभर द्या ना, ते देते एकमेकाला. बॅश जमला, आता जमला. हा, तो जमलं. यज्ञ नारायणाच्या हातात प्रसाद पात्र आहे. ते प्रसाद पात्र वसिष्ठाच्या हातात देऊन अंतर्धान पावले यज्ञ नारायण. बोल नका, बोल नका, बोल नका. घ्या म्हणू नका आणि द्या म्हणू नका, आपोआप मिळतंय, बोल नका. वसिष्ठजींनी दशरथाच्या स्वाधीन प्रसाद पात्र दिलं. बोलू नका म्हटलं की जास्त बोलतात. सर्वांना मिळेल,
ते सर्वासाठीच आहे. हात करावा त्यांच्याकडे, पण बोलू नका ना. हा हा येते तो. हा जमलं जमलं. सत्वर वहिले भाग करा म्हणून दशरथ राजाने 3 विभाग केले. पहिला प्रसाद कौसल्याला दिला, दुसरा प्रसाद सुमित्रेला दिला, शेवटून कैकईला दिला. त्यामुळे कैकई रुसली आणि कैकईच्या हातावरचा प्रसाद घारीनं झडपला. अंजनामाईच्या हातावर नेऊन सोडला. आणि मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तिथे हनुमान बाबाचा जन्म झाला. आणि मग दोघी नाही, अर्धा अर्धा प्रसाद कैकईला दिला. आणि मग झालं, जमलं, झालं का, मिळालं. आता बोलू नका ना. मग झालं बस, फुलं मिळाली ना, हा बस मग शांतता ठेवा. प्रसाद ग्रहण केल्यावर असते गरोदर तुझ्या कांता. विनेवाल्या, अरे ते देऊन टाक ना, कशाला उद्योग करतो, देऊन टाक ना. त्याने आपला अधिकार गाजवायला केली सुरू. त्याला वाटतं पुन्हा कोण कुत्र विचारतं मलाही. देऊन टाक, गप्प बस तिथं. सगळेच कार्यकर्तेच व्हायला पाहतात. काय विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. असते गरोदर तुझ्या कांता. धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. म्हणून राजा दशरथ कैकईकडे गेला. बरं ठीक आहे ठीक आहे. कैकईकडे गेला. काय इच्छा आहे? बस जष्टासे धाडावे दुरी दिगांतरा, नये समाचार त्याचा आम्हा वगैरे. सुमित्रेला विचारलं, वडिलाची सेवा हरणीसी. कौसल्याला विचारलं, पण ते रामरूप झालेले. काय पाहिजे? पागल झाल्यासारखी बोलू लागली. दशरथजीनं सावध करण्यासाठी, तुला आठवतं का आपल्या लग्नात रावणाने विघ्न केलं होतं. रावण हे केले लग्नामाचे विघ्न. तेवढ्यात रागावली, आने रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देईन मी. वसिष्ठा पाचारा लवकरी. वसिष्ठाला बोलो. वसिष्ठांची तीच अवस्था झाली, रामरूप झालेली. आणि मग सगळ्या तिथ्यांनी लावली. 15 तिथ्या, त्यातली एक तिथी निवडीचा नवमी आहे. आणि ती वेळ जवळ आली. जोग लग्न ग्रह बार तिथी, सकल भये अनुकूल. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. बस तो अभंग म्हणण्यात येईल. त्यांच्या त्या पद्धतीप्रमाणे तुमचं काय असेल त्याप्रमाणे. आता इथे आमचं कीर्तन याला पूर्ण विराम देतो. हा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, हे माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ओ, सर्वांनी